नमस्कार, मी असलम शेख. आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा जो मेन मुद्दा आहे तो म्हणजे पोलीस भरतीचा अभ्यास करत आहे. एक 3-4 महिने झालं, 6 महिने झालं आम्ही अभ्यास करतोय, क्लास केलेत, सर्व टेस्ट वगैरे सोडवतोय, परंतु 75-80 याच्या पुढे मार्कच आम्हाला पडत नाहीत. याचं कारण काय हे आपण आज या व्हिडिओतून पाहणार आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून यूट्यूबला नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला त्याची नोटिफिकेशन पडेल. परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही 5 महिने झालं, 6 महिने झालं अभ्यास करताय, सर्व क्लासेस पण केलेत, टेस्ट पण सोडवता, आठवड्याला डेली झालेल्या प्रश्नपत्रिका पण सोडवताय, परंतु मार्क काय 80-75च्या पुढं काय जाईना तुमची. तर त्यासाठी काय केलं पाहिजे? तर मित्रांनो, आपला अभ्यासाचं शेड्यूल, पहिल्यांदा तर अभ्यासाचं शेड्यूल काय आहे ते व्यवस्थित ऐकून घ्या की तुमचा अभ्यासाचं शेड्यूल कशा प्रकारे आहे आणि मी सांगतोय ते कशा प्रकारे आहे. आपले विषय आहेत बघा, 3 विषय आहेत. पहिला आहे मराठी, दुसरा आहे गणित व बुद्धिमत्ता, आणि तिसरा जो आहे GK. यामध्ये सर्व काय, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान हे सर्व आहे, प्लस यामध्ये अजून चालू घडामोडी. हे झाला आपला मेन अभ्यासाचा मुद्दा. आता यातलं तुम्ही कसं केलं पाहिजे? आपल्याला बघायला गेलं ना, मराठीमध्ये एक 10 ते 12 टॉपिक आहेत, जास्त नाही, 10 ते 12 टॉपिक आहेत. बाकीचं सर्व काय आहे ते म्हणजे समानार्थी, विरोधार्थी, शुद्ध शब्द, अशुद्ध शब्द, म्हणी, पक्ष्यांची, फळांची, आवाजे, अलंकार, हे जे आहे ते एक बारीक बारीक आहेत. परंतु वर्णमाला, प्रयोग करत, त्यानंतर काळ, विभक्ती, अलंकार, हे असे मेन मुद्दे जर धरले तुम्ही तर एकूण 10च पॉईंट आपल्याला मराठी व्याकरणमध्ये आपल्याला शिकायचे आहेत. 10 त्याच्या लयतलं एक एक्स्ट्रा असेल 11, परंतु याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. आणि तुम्ही जर हे 10 टॉपिक परफेक्ट केले तर तुम्हाला तुमचा एकही मार्क जाणार नाही. आणि प्लस यामध्ये आता त्या समानार्थी, विरोधार्थी याचं पण मी बोलतो. पहिल्यांदा ह्या 10 टॉपिकचं घेऊ. आता तुम्ही 5 महिन्याचा अभ्यास करताय, तुमचं क्लासेस वगैरे पूर्ण क्लिअर, अभ्यासक्रम पूर्ण शिकवून झाले, तुम्हाला सर्व काही समजतंय. तर मित्रांनो, आता अभ्यासाचं शेड्यूल कसं केलं पाहिजे, या 3 विषयाला घेतलं कसं पाहिजे? तर पहिला मराठी, आपण हे 10 टॉपिक पाहणार आहे मराठीतले. तर मित्रांनो, यामध्ये आता मराठीतले पुस्तके कोणते कोणते आहेत? तुम्हाला उमेश रुपनर सरांचा ठोकळा पण यूज करा, त्यानंतर बाळासाहेब शिंदेचं एक व्याकरणाचं मराठी पुस्तक एक यूज करा. हे 2च पुस्तकं यूज करा. आणि आज आपण पहिला दिवस आहे, समजा आज आहे 30 तारीख, 1 तारखेपासून तुम्ही अभ्यासाला सुरू करा. तर मित्रांनो, पहिला जो टॉपिक असणार ते वर्णमाला. तर वर्णमाला हा एक टॉपिक आहे, बरोबर. पहिलं तर तुम्हाला उमेश रुपनर सरांच्या ठोकळ्यातील पण एक वर्णमाला करायची आहे आणि बाळासाहेब शिंदे यांच्या ठोकळ्यातील देखील वर्णमाला करायची आहे. त्यावर दिलेले काही जेवढे क्वेश्चन आहेत ते सर्व सोडवायचे आहेत. 2 पुस्तकातील, कुठलं? उमेश सर व बाळासाहेब शिंदे, हे 2 लेखकांची पुस्तके आहेत. त्या दोन्ही पुस्तकातील वर्णमाला आपल्याला पहिल्यांदा करायची आहे. ह्यामध्ये काय तुम्हाला विश्लेषण दिलं असेल, यामध्ये काय विश्लेषण दिलं आहे ते दोन्ही समजून घ्या. तुम्ही क्लास केले, तुम्हाला परफेक्ट येत आहे. दोन्ही समजून घेतल्यानंतर याच्यावरती काय क्वेश्चन दिलेत, याच्यावरती काय क्वेश्चन दिलेत, हे सर्व व्यवस्थित पाठच करून टाका. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही वेगळा क्वेश्चन पडणार नाही. जरी पडला तरी तुम्ही याच्यावरती विश्लेषण पण केलेलं आहे, समजून पण घेतलेलं आहे, त्यामुळे तो तुम्हाला कट पद्धतीने क्लिअर होऊन जाईल. त्यामुळं वर्णमाला हा 2तील करा, तुमचा एकही मार्क जाणार नाही. असेच प्रयोग देखील असाच करायचा आहे, त्यानंतर काळ देखील असाच करायचा आहे, त्यानंतर शब्दाच्या जाती देखील अशाच करायच्या आहेत. सर्व काही टॉपिक आहेत, कितीले ते 10 ते 11 टॉपिक असतील. सर्व दोन्ही पुस्तकातील एक सब्जेक्ट
रोज सकाळी पहिल्यांदा कव्हर करायचं आहे. ग्राउंड झाल्यानंतर तुम्ही हे करू शकता. 1 तास ते 2 तासामध्ये तुम्ही हे दोन्ही टॉपिकवरचे क्वेश्चन सहित सर्व फिनिश करून टाकता. असे केल्यानंतर आता हे झाले तुमचे टॉपिक वाईज. आता मराठी व्याकरणमधलं राहतंय म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी. रोज मोकळ्या वेळात किंवा झोप लागली एक 5 ते 10 समानार्थी, 5 ते 10 विरुद्धार्थी, शुद्ध शब्द अशुद्ध शब्दापैकी फक्त 2 किंवा 3च लिहून काढा. त्यानंतर म्हणी एक 10-15 म्हणी फक्त वाचा. त्याला काय पाठांतर करायची गरज नाही. समानार्थी विरुद्धार्थी पाठ करून टाका. तुमचा मराठी टॉपिकमध्ये एकही प्रश्न चुकणार नाही. तुमचा एकही चुकणार. जसं असा अभ्यास केला तर तुम्ही फक्त सकाळी रोज सकाळी 1च तास द्यायचा फक्त 1 ते 2 तास. आणि तुमचं हे सर्व अगोदर अभ्यासक्रम झालेला असेल तर तुम्ही 1 तासात ओरकून टाकता. जर झालेलं नसेल तर 2 तास. हे झाल्यानंतर आपला मराठी विषय क्लिअर झालेला आहे दोन्हीतील. आता याच्या व्यतिरिक्त सकाळचा अभ्यास काहीच करायचा नाही. जोपर्यंत आपले 10 दिवसात तुमचं टॉपिक संपून जाणार आहे मित्रांनो. महिन्यात 3 वेळा रिव्हिजन होणार आहे. तर तुमचं अशा प्रकारे मराठी क्लिअर झालं. आता मेन मुद्दा आला गणित. तर मित्रांनो आता पोरं काय करते ती दुपारच्या वेळात गणित सोडवतात. त्यानंतर कधी मनाला येईल तेव्हा सोडवतात. परंतु त्यांच्या डोक्यात एवढं काय बसत नाही. तर दुपारी जो दुपारचा वेळ असणार आहे त्यामध्ये फक्त जी के वाचा. जी केमध्ये आलं महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, त्यानंतर इतिहास, विज्ञान, राज्यशास्त्र काय तुम्हाला वाचायचं आहे ते ह्या दुपारच्या वेळेमध्ये वाचन करा. तुम्हाला 1 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत करा. जर तुम्हाला यामध्ये झोप लागलीच तर तुम्ही कुठलीही एक प्रश्नपत्रिका सोडवाय घ्यायची. दुसरं नाही काय करायचं. कुठलाही एक टॉपिक क्लिअर करून टाका. महाराष्ट्राचा भूगोल घेतला परफेक्ट करून टाका शेवटपर्यंत. वाचन करत असाल तर वाचन करा, पाठांतर काय असेल तर पाठांतर करा. कुठला फक्त मराठी जी केमध्ये कधी दुपारच्या वेळेत दिवसभरात. आणि झोप लागली तर तुम्ही फक्त प्रश्नपत्रिका झालेले सोडवा. त्यानंतर आता मेन मुद्दा राहिलेला आहे आपला गणित आणि बुद्धिमत्ता. मित्रांनो हे तुम्ही दिवसभरात घेऊच नका. ज्यावेळेस संध्याकाळचं जेवण वगैरे झालं, तुमचं जेवण वगैरे सर्व झालेलं आहे, त्यावेळेस गणितातील पुस्तके सांगतो मी. पंढरीनाथ राणे सरांचं व उमेश सह्याद्रीचा ठोकळा आहे. या 2 ठोकळ्यापैकी जसं आपण मराठीत केलं हे तर आता इथे घेतली काम काळ वेळ हे टॉपिक जर घेतला तुम्ही कुठला पंढरीनाथ राणेतल्या पुस्तकातील तर उमेश सराच्या पुस्तकातील देखील हेच टॉपिक घ्यायचं. या ठिकाणी 70 गणित दिले असतील तर या ठिकाणी 180 गणित तुम्हाला सोडवायला दिलेले आहेत. तुमचे कमीत कमी 250 गणित सोडवून होतील. एवढं हे 2च पुस्तक. आणि संध्या रात्री झोपण्या अगोदर तुमचे 250 गणित जर तुम्ही सोडवले तर याच्या व्यतिरिक्त तुमचा एकही प्रश्न येणार नाही. कारण उमेश सरांच्या पुस्तकामध्ये आत्तापर्यंत झालेल्या सर्व क्वेश्चन पेपर झालेल्या परीक्षेतील सर्व गणित यामध्ये टाकलेले आहेत. आणि पंढरीनाथ राणे सरांच्या पुस्तकातील सर्वात जो मेरिटचा प्रश्न असतो, जो सर्व मुलांना आवडतो, तो या पुस्तकातील आहे. तर तुम्ही यातील सर्व गणितं सोडवले तर तुमचा एकही गणितात देखील मार्क जाणार नाही. जो 1 आणि 2 गणितं जे चुकतात मेरिटचे ते ह्या पंढरीनाथ राणे सरांच्या पुस्तकातीलच असतात. त्यामुळे हे 2 पुस्तकातील सेम टॉपिक रोज संध्याकाळी करायचं आहे. आणि त्यानंतर जर तुमची कॅपॅसिटी राहिली असेल तर एक प्रश्नपत्रिका नक्कीच सोडवा. झोपण्या अगोदर एक प्रश्नपत्रिका सोडवा. जर तुम्ही अशा प्रकारे अभ्यास केला तुमचं 10 दिवसामध्ये मराठी व्याकरण, 15 दिवसामध्ये पूर्ण गणित बुद्धिमत्ता संपून जाईल. त्यानंतर चालू घडामोडी किंवा जी केमध्ये तुम्हाला दिवसभरातून काय वाचायचं तेवढं वाचा. तुमचा किती अभ्यास होईल तुमच्यासमोर लक्षात येणार नाही बरं का. हा झाला आत्तापासून. ज्यावेळेस तुमचं ग्राउंड देईल, आता हे अभ्यास आपण रेग्युलर करतोय बघा. आता तुम्हाला 75-80 मार्क पडेल. ह्याच्या असं जर अशा पद्धतीने जर केला तर 85+ नक्कीच जाणार. परंतु आता हे झालं आपलं 1 महिन्याभर अगोदरच. जर तुमची ग्राउंड संपलं, आता ग्राउंड संपल्यानंतर काय करायचं मित्रांनो, त्यावेळेस कशा प्रकारे अभ्यास करायचा हे आपण जो
ग्राउंड झाल्यानंतर किंवा ग्राउंड संपल्यानंतर आपण त्याच्यावरती एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे. परंतु आत्ता मुलांना सक्त गरज आहे की आमचे 75 मार्क तुटत नाहीत, 80 मार्क तुटत नाही, 81-82लाच अडकतोय. तर काय केलं पाहिजे? तर अशा प्रकारे अभ्यास करा. म्हणी शुद्ध शब्द पण मी सांगितल्याप्रमाणे करा. आणि चालू घडामोडीचं आता डोक्यात घेऊच नका. रेग्युलर काय आपल्या कानावर पडतंय तेवढंच ऐका. त्याच्यावरती कुठे मार्क पडतात तर कुठे काय क्वेश्चन पडत पण नाही. त्यामुळं जास्त लोड त्याला देऊ नका. गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण परफेक्ट असेल तर तुमचा स्कोर चांगला होतो. आणि जे की तुम्ही रोज डेली वाचा, नक्कीच त्यामध्ये देखील तुम्हाला मार्क भेटून जातील. तर अशाच प्रकारच्या आपल्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आय डीला फॉलो करा. जय हिंद.